सबस्क्राईब करा SGF न्यूज चॅनलला आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आपल्याला नवीन माहिती मिळू शकेल। नमस्कार मित्रांनो, SGF न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, मला वारंवार प्रश्न विचारले जातात की सर आम्हाला आमच्या भागामध्ये आम्ही बकरीसाठी बोकड पालन करू का, किंवा आमच्या भागामध्ये बकरीसाठी जे आम्ही बोकड पाळणार आहे ते बोकड सक्सेस होतील का, आमच्या एरियामध्ये आमच्या भागामध्ये ते विक्री केले जातील का किंवा विक्री होतील का। मित्रांनो, त्याबद्दलच आज मी तुमची जी काही शंका आहेत ते आज मी या व्हिडिओद्वारे दूर करणार आहे। तर त्याआधी एक सांगू इच्छितो, आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य करा, त्याचबरोबर लाईक करा आणि शेअरसुद्धा करा। तर मित्रांनो, चला आपण मेन विषयाकडे येऊया। तर जो वारंवार प्रश्न विचारला जात आहे, खरं तर तो एक महत्त्वाचाच प्रश्न आहे की आम्ही बोकड पालन करू का, किंवा आम्ही जर बोकड पालन केलं तर आमच्या भागामध्ये त्या बोकडांची विक्री होईल का। तर आता बघा, पहिली यामध्ये गोष्ट अशी आहे की आम्ही बोकड पालन करू का। तर आता हा जो तुम्ही जो प्रश्न विचारता मला, आम्ही बोकड पालन करू का, तर तुमच्यावर स्वतःवर तो विश्वास पाहिजे की आपण जर बोकड पालन केलं तर आपण ते बोकड बकरीदला विकू शकतो का। कारण कसं आहे, जर मी तुम्हाला आत्ता म्हणलो हां ठीक आहे तुम्ही करा, बोकड पालन करा किंवा त्यामध्ये चांगलं तुम्हाला प्रॉफिट मिळेल, तर याने काय होणार नाही आहे। कारण की प्रॅक्टिकली कसं आहे, तुम्हाला तिथं करायचं आहे। मी फक्त काय, तुम्हाला काय अडचणी आल्या तर मी फक्त तुम्हाला फोनवर सांगणार बाबा असं नाही असं करा, हे नाही ते करा। परंतु ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली करणार आहे, प्रॅक्टिकली हा अनुभव वेगळा असतो, जे करतायत त्यांना ते माहीत आहे। मग त्याचप्रमाणे तुम्हाला जर तुमच्या स्वतःवर जर विश्वास असेल तर तुम्ही या बोकड पालनामध्ये तुम्ही उतरा। आणि दुसरा प्रश्न जो असा असतो की आता परवाच एक 4 दिवसापूर्वी असाच मला फोन आला होता, त्यांनी विचारलं की सर मी बोकड पालन करतोय आणि सर आमच्या भागामध्ये बोकड विक्री होतील का, आणि माझ्या गावामध्ये त्याला मार्केट मिळेल का, किंवा जर मार्केट नाही मिळालं तर तुम्ही मला बोकड विकण्यास मदत कराल का। आता ठीक आहे, हेच प्रश्न आहेत ना, हे फिरून फिरून हे काय होतं आहे, सर्वांचेच असे प्रश्न माझ्यासमोर उभे राहत आहेत। तर आता ह्यांनी जे काय विचारलं की सर मी बोकड पालन करतोय आणि किंवा करू का, तर आता ठीक आहे तुम्ही करा बोकड पालन, पण बोकड पालन करा म्हणजे मी म्हणतोय म्हणून तुम्ही करू नका। तुमचा तिथला एरिया बघा आधी कसा आहे। आता एरिया कसा बघायचा आहे आपल्याला, की आपल्या गावामध्ये किंवा आपल्या जिल्ह्यामध्ये, आपल्या तालुक्यामध्ये, आपल्या परिसरामध्ये मुस्लिम लोक किती आहेत हे पहिल्यांदा आपल्याला बघायचं आहे, त्याचा अंदाज घ्यायचा आहे। नाहीतर त्या गावामध्ये, त्या भागामध्ये जर मुस्लिम लोकांची संख्या जर कमी आहे तर तिथं बकरीसाठी बोकड पालन उपयोग काय, हा तर पहिला प्रश्न तुम्हाला क्लिअर झाला आणि समजला पण असेल। मला सांगायचं काय की जिथं ते लोकच नाही आहेत तिथं हे बोकड पालन काही उपयोग नाही आहे, किंवा जिथं हे लोक आहेत पण त्या लोकांची परिस्थिती कशी आहे हे पण आपल्याला बघायचं आहे। म्हणजे आपल्याला मेन पॉईंट काय बघायचं, एक तर आपल्या भागामध्ये, आपल्या परिसरामध्ये मुस्लिम बांधव किती आहेत। दुसरं आपल्याला काय बघायचं आहे, तर हे मुस्लिम बांधव आहेत पण यांची परिस्थिती कशा प्रकारे आहे हे पण आपल्याला बघायचं आहे। आता ही परिस्थिती मी का बोललो आपल्याला का बघायचं आहे, तर बघा काही लोक असे असतात की ते 10-15 हजाराच्या बोकडामध्ये सुद्धा बकरी साजरी करतात, त्यांना 20-25 किलोचा सुद्धा बोकड बास होतो, पुष्कळ होतो। आणि काही लोक असे असतात की त्यांना 60-60, 70-70 किलोचा बोकडसुद्धा पुरत नाही। मग मला सांगा, तुमच्या भागामध्ये जर हे 60-60, 70-70 किलोचे बोकडाची मागणी करणारे जर हे मुस्लिम बांधव जर असले तर तिथं 20 आणि 25 किलोचं किंवा 30 किलोचं बोकड पाळून काय उपयोग होईल का, तर नाही होणार। मग आता बोकड किती किलोचे करायचे आहेत ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष दिलं पाहिजे। म्हणजे सुरुवातीला आपल्याला काय बघायचं आहे, लोक किती आहेत, परिस्थिती कशी आहे, त्यांची डिमांड कशी आहे हे आधी फिरायचं आहे, त्यानंतर मग या बोकड पालनामध्ये आपल्याला शिरायचं आहे। जसं की जर आपल्या भागामध्ये जर कमी खर्चामध्ये ईद साजरी करणारे लोक असतील, त्यांची तेवढी परिस्थिती नसेल किंवा तेवढी लोकसंख्या नसेल, तर त्या लोकांसाठी जर तुम्ही जर 70-70 किलोचे जर बोकड तयार केले, 50-50 किलोचे बोकड तयार केले, तर त्याला तिथं कस्टमर भेटणारच नाही। कारण की लोक काय करणार, लोक बोलणार की एवढा बोकड मोठा घेऊन मी काय करू, एवढा मी कोणाला पुढे, एवढे तर आपले पाहुणे रावळे पण नाही त्यांना एवढा हा बोकड देण्यासाठी, कटिंग केलेला भाग देण्यासाठी।
म्हणजे आणि जास्त करून तेच लोक या बोकड पालनामध्ये अयशस्वी होत आहेत जे या बाकीच्या परिसराचा विचार करत नाही. कसं आहे, प्रत्येकच गोष्ट जी आहे हे कसं आहे, प्रत्येकच गोष्ट तुम्ही पॉझिटिव्ह विचार करून किंवा याच्यामध्ये करोड रुपये मिळतात, त्याच्यामध्ये लाखभर रुपये मिळतात, तर मेहनत आणि कष्ट केल्याशिवाय तर मिळणार नाही आपल्याला, हे तर साहजिकच आहे. नाहीतर ज्यानं त्यानं शेळी पालनातच उतरला असाच होतो, असं आहे. म्हणून आधी तुम्ही बघा आपला परिसर कसा आहे. जसं की तुम्हाला मी उदाहरण देतो की एक असा व्यक्ती आहे ज्याला बोकड पालन करायचं आहे आणि त्या व्यक्तीच्या गावामध्ये आणि त्याच्या परिसरामध्ये भरपूर मुस्लिम लोक आहेत आणि सर्व म्हणजे श्रीमंत लोक आहेत. थोडक्यात मी सांगतो, श्रीमंत लोक आहेत आणि त्या लोकांची सुद्धा पाहुणे रावळी भरपूर आहेत. आणि या व्यक्तीने बोकड पाळले आणि बोकड पाळल्यानंतर त्या बोकडांचं जे वजन आहे त्या लोकांना ज्या पद्धतीने लागतं, म्हणजे 60-60, 70-70 किलोचे बोकड त्यांना वर्षाचे 1.5-1.5 वर्षाचे लागतात, त्या पद्धतीने या व्यक्तीने बोकड तयार केले. तर या व्यक्तीचा जो माल आहे हा माल सर्व त्याच्या परिसरामध्येच तो सेल होणार आहे, खपून जाणार, विक्री होणार आहे. पण जर दुसरा व्यक्ती आहे, दुसऱ्या व्यक्तीने जर त्याच परिसरामध्ये, त्याच गावामध्ये किंवा त्याचा आपण भावच समजूया, त्याच्या भावाने जर बोकड पाळले आणि ते बोकड जर त्याने 25 किलोचे आणि 20 किलोचे जर पाळले तर त्याला कोणच कस्टमर लागणार नाही. म्हणून मेन लक्षात आता पॉईंट तुमच्या आला असेल, आपल्याला मला काय बोलायचं आहे ते की तुम्हाला एकतर बोकड पालन करायचं आहे तर तुमच्या स्वतःवर विश्वास पाहिजे की तुम्ही ते बोकड पाळू शकता, तुम्ही त्या कॅपॅसिटीने ते तयार करू शकता आणि तुम्ही विक्री करू शकता. भले एक उदाहरण देतो, मी मदत करेल तुम्हाला, ती गोष्ट वेगळी आहे बोकड विकण्यासाठी. पण एक उदाहरण घ्या, जर तुम्ही असंच जर दुसऱ्या कोणाला जर विचारलं किंवा सांगितलं की आम्ही बोकड पालन करतो किंवा तुमच्याकडून आम्ही बोकड वगैरे घेतो आणि बोकड मोठे झाल्यावर तुम्ही आमच्याकडून खरेदी करून घ्याल का किंवा आम्हाला तुम्ही मदत कराल का, भले तो व्यक्ती तुम्हाला माल देताना किंवा हे करताना तुम्हाला बोलेल गोड की बाबा हा ठीक आहे मी तुम्हाला मदत करतो, तुमचा आम्ही माल माघारी घेतो, पण ऐन टायमाला जर त्याचा फार्म बंद पडला किंवा तोच जर माणूस जर कुठं जर गुल झाला, कुठं निघून गेला तर मग तुम्ही तुमच्या मालाचं करणार काय. म्हणून तुमच्या हिमतीवर तुम्ही हा बोकड पालन हा व्यवसाय करायचा आहे, हा ईदचा व्यवसाय तुम्ही तुमच्या ह्याच्यावर करायचा आहे, कोणाच्या विश्वासावर बसून करायचा नाही. हाच नाही, कुठला जरी व्यवसाय असेल तरी तुम्ही तुमच्या हिमतीवर तो करायचा आहे. दुसऱ्यावर जर डिपेंड राहून जर तुम्ही केलं तर यामध्ये अवघड होणार. कारण की काय झालेलं आहे, भरपूर अशी लोक आहेत की यांनी असंच केलं की काही अशा कंपन्या होत्या सुरुवातीला निघाल्या किंवा अजून पण असे काही लोक आहेत की तुम्ही आमच्याकडून शेळ्या घ्या, आम्ही तुमचा माल रिटर्न घेतो, हे असं आहे. परंतु ज्या वेळेस हा माल रिटर्न घ्यायची किंवा रिटर्न द्यायची वेळ येते त्यावेळेस त्या मालाला कोणताही व्यक्ती जवळ जात नाही. कारण कसं असतं, तो व्यक्ती असाच माल घेतो की तो माल परिपूर्ण आणि चांगल्या क्वालिटीचा असावा, अशा पद्धतीचाच तो माल घेतो. आणि जरी घेतला तरी तो त्या रेटने घेत नाही, तो तुम्हाला जो रेट दिला आहे ना त्याने त्याच्यापेक्षा आणखीन कमी रेटने तो माल खरेदी करतो. त्याच्यामुळे मग तुम्हाला मग एक जास्तच एक बोदरेशन एक टेन्शन येतं की मला तर सुरुवातीला यांनी असं सांगितलेलं माझ्याकडनं माल घेऊ, माझ्या शेळ्या माझी पिल्लं विकत घेऊ, पण अजूनपर्यंत माझी ह्यांनी पिल्लं घेतली नाही, काही ना काही प्रॉब्लेमच त्यामध्ये काढतायत. तर हे असं कुणाच्यावर याच्यावर तुम्ही एक भूलथापांवरच थोडक्यात मी म्हणतो, कोणाच्या अशा भूलथापांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. तुम्ही तुमच्या जिद्दीवर, तुम्ही तुमच्या कष्टावर कुठलाही व्यवसाय असेल तो करा आणि त्यामध्ये तुम्ही ॲटोमॅटिकली ते मग सक्सेस होणारच आहे तुम्ही. कारण कसं आहे, तुम्हाला कोणाचं त्यामध्ये सपोर्ट नाही आहे, तुम्हीच तो माल खरेदी करणार आहे, तुम्हीच त्याचे विक्रेदार असणार आहे. तर आता यामध्ये शेवटी हेच तुम्हाला सांगतो की आपला परिसराचा अंदाज घेऊन बकरीच्या बोकडांचं पालन करा. आपल्या परिसरामध्ये किती लोक आहेत त्याचा अंदाजा घ्या. त्यामध्ये आणखीन आपल्याला कॉम्पिटिशन करणारे आपल्याला प्रतिस्पर्धी किती आहेत ते पण बघा. कारण कसं आहे, जर त्या भागामध्ये जर आणखीन जर 10-15 लोक जर तुमच्यासारखे जर असतील बोकड विकणारे तरीसुद्धा आपला काही ना काही निगेटिव्ह पॉईंट होतोच त्यामध्ये.
म्हणून आपल्याला काय करायचं आहे, आपला परिसर बघायचा आहे आणि कधीही हे बोकड पाळताना एकदम मला एकदम पैसा मिळणार आहे वर्षातून एकदाच म्हणून एकदम 40-40 आणि 50-50 बोकड पालनाच्या जास्त नादी लागू नका. सुरुवातीला काय करा, एक 5 किंवा 10 बोकडांचा अंदाज घ्या, ते पाळा. त्यातनं जर तुम्हाला चांगलं मॅनेजमेंट झालं, चांगला पैसा मिळाला, खर्च कमी झाला, अंदाज आला, तर मग पुढल्या वर्षी तुम्ही आणखीन 5 पिल्लांचा तुम्ही आणखीन एक 5 चे 10 पिल्लं तुम्ही वाढवा आणि त्यांना मोठं करा आणि ते बकरीला तुम्ही विका. आता कसं होतं की सुरुवातीला आपल्याला एकदम पैसा मिळणार आहे म्हणून लोक पाळतात, 50-50 100-100 लोक पाळतात हे, पण ते पाळून त्याचा काही उपयोग होत नाही असं आहे. कारण कसं आहे, 50 बोकडांमधील 10 बोकड किंवा 5 बोकड जर त्याची विक्री झाली किंवा तेच जर चांगले तयार झाले तर त्याचा काही फायदाच नाही ना, कारण की आपले हे इकडं 40-45 बोकडांचा हा लॉसच आहे ना. आणि मेन म्हणजे कसं आहे की आपली स्वतःची पण तेवढी कॅपॅसिटी पाहिजे, आपला खर्च करायची तेवढी ताकद पाहिजे, कारण की आज एका बोकडाला किती खर्च लागतोय हे आपल्याला बघितलं पाहिजे, त्याला आजार कुठले येतात ते बघितलं पाहिजे आपल्याला. म्हणून सुरुवात करताना कमीपासून करा, सक्सेस तुम्ही नक्कीच होणार आहे. काही गरज लागली माझा खाली नंबर शो होतो आहे, त्याच्यावर मला फोन करा. तुमची जी काय माहिती असेल, तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील ते आपलं मला थोडक्यात विचारत जावं तुम्ही, त्याचं काही ना काही निवारण ज्यावेळेस मी तुमचे मेसेज बघेल त्यावेळेस मी करतोच आणि करत जाईल. तर त्याचबरोबर मित्रांनो मी व्हिडिओ इथे संपवतो. अजून तुम्हाला काही जर प्रश्न असतील, काही कन्फ्युजन असेल, मला व्हॉट्सअपमध्ये तुम्ही काय करा, मेसेज करा, विचारा. आणि अजूनसुद्धा आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा आणि बेल आयकॉनवरसुद्धा क्लिक करायचं विसरू नका. आणि हाच व्हिडिओ आणखीन तुमच्यासारख्याच व्यक्तीला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.